मित्रांनो, राज्यात समाज कल्याण कार्यालयाच्या मार्फत गटई कामगारांना 100% अनुदानावरती पत्र्याच्या स्टॉलचं वितरण, एक महत्वाची अशी योजना 29 जानेवारी 2026च्या नवीन GR नुसार या योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि याच योजनेच्या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, या योजनेकरता अकोला जिल्ह्यामध्ये अर्ज मागवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्राचा रहिवासी असलेला आणि अनुसूचित जातीचा लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागामध्ये 80,000, शहरी भागामध्ये 1,00,000, तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला, जातीचं प्रमाणपत्र, 18 वर्षापेक्षा वय जास्त असावं, अशा प्रकारच्या अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत पूर्णपणे 47,500 रुपये एवढं अनुदान दिलं जातं. आणि याच्यासाठी अकोला जिल्ह्यामध्ये 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत. 100% अनुदानावरती योजना राबवली जाते. ज्या ठिकाणी लाभार्थ्याला स्टॉल उभा करायचा असेल ती जागा स्वतःची, स्थानिक स्वराज्य संस्थेनं भाड्यानं दिलेली अशा प्रकारची जागा असावी. याच्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार पीडित झालेली व्यक्ती, अनुसूचित जातीची व्यक्ती आणि घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा, परित्यक्त्या महिला, दिव्यांग व्यक्ती अशा लाभार्थ्यांना याच्यामध्ये प्राधान्य असणार आहे. मित्रांनो, योजनेबद्दल परिपूर्ण माहिती, याचा GR, याच्या अर्जाचा नमुना यापूर्वीच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेला आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता. धन्यवाद.